क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचं निमित्त साधत फुलेवाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काशेवाडीतील डायस प्लॉटचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, रफिक शेख व दिलशान शेख यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी फुलेवाडा येथून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। फुले दाम्पत्याचा विचार समाजाला ऊर्जा देणारा असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी यावेळी म्हटले। महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले। त्यांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे आज काळाची गरज बनली असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। याप्रसंगी जुबेर बाबू शेख, विठ्ठल थोरात, तारक शेख, राजू शेख, पप्पू परदेशी, जावेद शेख, आरिफ शेख, उफक शेख, समीर शेख, सुरेखा खंडागळे, दीपक गायकवाड, सुरेश व्यास, सुंदरम, अरुण गायकवाड यासह पुणे शहरातील काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाला वंदन करून ज्यांनी समतेचा विचार या देशामध्ये रुजवला, ज्यांनी स्त्री शिक्षणाची या ठिकाणी मूर्तमेढ लावली आणि स्त्रींना न्याय देण्याची भूमिका ज्यांनी घेतली, समतेचा विचार ज्यांनी मांडला, त्या आदरणीय वंदनीय महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेला वंदन करून आम्ही दोन्ही प्रभागातल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आज सर्व समाजामध्ये जातीवादाचं थैमान झालेलं आहे। जातीवादाचा ह्या ठिकाणी राक्षस मोठा होतोय आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या ठिकाणी संविधान धोक्यात आलेले आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे। संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही। काँग्रेस पक्ष हा सर्वांना घेऊन जाणारा पक्ष आहे। गोरगरिबांचा, सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे। काँग्रेस पक्षाने नेहमी मनुष्य विकासा केंद्रबिंदू समजूनच या देशामध्ये राज्यकारभार केला आहे। कधी देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने काँग्रेस पक्षाने कधी यात्रा काढलेल्या नाहीत। फक्त लोकांचं कल्याण, सामान्य नागरिकांचं कल्याण, बहुजनांचं कल्याण, मागासवर्गीय अल्पसंख्याचं कल्याण, या ठिकाणी देशातल्या गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी वर्गांचं कल्याण हेच हेतू काँग्रेसने पाहिलेला आहे। आणि आज त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी आम्ही वंदन करून महात्मा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना वंदन करून आम्ही प्रचाराची सुरुवात करत आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे या संपूर्ण लोहानगर, काशेवाडी, मोमीनपुरा, चुडामन तालीम, गुलटेकडी ह्या भागातला जो वर्ग आहे हा काँग्रेस पक्षाला मानणार आहे, पुरोगामी विचाराचा आहे। जातीवादीच्या नावाने, धर्माच्या नावाने या भागामध्ये जे ते निर्माण करू पाहतात त्या भाजपला या ठिकाणी मातीमध्ये गाडल्याशिवाय या ठिकाणचे नागरिक गपचीप बसणार नाही। आणि मला विश्वास आहे आमच्या काँग्रेस पक्षाच्या ह्या दोन्ही प्रभागाच्या उमेदवाराला बहुमताने या ठिकाणचे नागरिक निवडून देतील असा मला विश्वास आहे। आणि जातीच्या नावाने ज्यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली त्यांना ह्या ठिकाणी नागरिक बरोबर धडा शिकवतील। आज भ्रष्टाचाराचा गोंधळ घातलेला आहे, महानगरपालिकेत तिजोरी खाली केलेली आणि या सर्वाच्या माध्यमातून आज लोक काँग्रेसकडे मोठ्या आशेने पाहतात। आणि म्हणून आमच्या काँग्रेसच्या सर्व माझ्या दोन्ही प्रभागातल्या उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना ह्या ठिकाणी नागरिक निवडून देतील ही अपेक्षा करतो। आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। जय ज्योती, जय क्रांती। आज या ठिकाणी ज्या भूमीतून स्त्री शिक्षणाची आणि त्या ठिकाणी स्त्री सक्षमीकरणाची चळवळ उभी झाली, त्या समतेच्या भूमीतून त्या ठिकाणी आज आम्ही आदरणीय वंदनीय माता सावित्री मातेला प्रणाम करून त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून महात्मा फुलेंचं त्यांच्या पुतळ्यापाशी नतमस्तक होऊन आज आम्ही या ऊर्जा केंद्राच्या पासून ऊर्जा घेऊन आम्ही आज आमच्या प्रचाराची सुरुवात करत आहे। आणि आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे की ज्या असमतेचं राजकारण जे आता या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये महात्मा फुलेंचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी समतेचं संदेश देत आम्ही सगळे चौघे त्या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी प्रभागात फिरणार आहोत। आणि नक्कीच आम्हाला या देशाचं संविधान टिकवण्यासाठी, या देशामध्ये समता आणण्यासाठी सर्वांना आम्हाला जनता मतदान करेल आणि आम्हाला या ठिकाणी सभागृहामध्ये त्यांचं नेतृत्व करण्यासाठी पाठवेल। मला खात्री आहे। मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना सावित्री माता फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण समता त्या ठिकाणी टिकवण्यासाठी सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती।